काम चालू आहे. मध्ये आपल्या कोविडमुळे त्याला थोडा 2-2.5 वर्षाचा कालावधी थोडा त्याच्यात झालेला आहे. काम त्या ठिकाणी शापोरी पालन काम आहे. शिष्यप्रभूतेचे आर्किटेक्ट आहे आणि राम सुतार जे आहे ते बाबासाहेबांचा पुतळा बनवत आहे. त्यामुळे पुतळा हा 350 फुटाचा आहे, फाउंडेशन 100 फुटाचा आहे. आणि हा जो पुतळा आहे हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे न्यूयॉर्कमध्ये त्याच्यापेक्षा उंच पुतळा आहे आणि देशामधला उंचाचा पुतळा आहे. थोडा वेळ लागलेला आहे पण काम चालू आहे. 1-1.5 वर्षामध्ये त्याचं लोकार्पण थोडा मान्य जास्त होईल आणि ते काम लवकरच पूर्ण होईल. सर, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जाऊन तिकडे भेटीगाठी घेत आहेत. तुमची भूमिका काय आहे? मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आहे कारण रिपब्लिकन पक्ष हा महायुतीसोबत आहे. मनसेला सोबत घेऊन काय फायदा होत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्यामुळे मनसे लढणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. मला असं वाटतं की मनसेला सोबत घेतल्यामुळे उत्तर भारतीय जी मतं आहेत, साऊथ इंडियन लोकांची मतं आहेत मुंबईमध्ये, त्या मतावर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो. आणि देशभरामध्ये उत्तर भारतीय लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये व्यक्तिगत काय राज ठाकरे महाराष्ट्राचे अत्यंत नामून नेते आहेत, अत्यंत चांगले प्रणे व्यक्ती आहेत, बाळासाहेबांच्या तालीमध्ये तयार झालेले आहेत. त्यांच्या सभा अत्यंत मोठ्या होतात, त्यामध्ये ते विचार आहे. मतं मिळत नाही ते त्यांच्या काळ लक्षात आलेलं आहे. मनसेला सोबत घेऊन काय आपला फायदा होणार नाही. पण मनसेला सोबत घेऊन असं आपलं मत आहे. केजरीवाल यांनी केलेला भ्रष्टाचार, अरविंद केजरीवाल यांनी खोटं बोलून लोकांनी घेतलेली मतं, अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेंचं नाव बदनाम केलेलं आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये राहिलेले जे अरविंद केजरीवाल आहे त्यांनी मोठ्या पद्धतीनं तिथं राज्य चालवत असताना चुका केलेल्या आहे. लोकांना दिलेली आश्वासन पाळली नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार उठवून टाकणं ही आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे. आणि माझ्या पक्षाच्या वतीनं काल मी दिल्लीमध्ये 15 लोकांची यादी जाहीर केलेली आहे. आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोतच आहोत आणि दिल्लीमध्ये एनडीएमध्ये आम्ही आहोतच आहोत. पण आमचा पक्ष रक्षण पक्ष आहे. गन्ना किसान आणि सिंबॉल आमच्या पक्षाला मिळालेला आहे. नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नेशन मिळालेलं आहे. आणि त्यामुळे काही जागांवरती इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे. पण आमचं दिल्लीच्या बद्दलही मत आहे. यांनी केलेला भ्रष्टाचार, अरविंद केजरीवाल यांनी खोटं बोलून लोकांनी घेतलेली मतं, अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेंचं नाव बदनाम केलेलं आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये राहिलेले जे अरविंद केजरीवाल आहे त्यांनी मोठ्या पद्धतीनं तिथं राज्य चालवत असताना चुका केलेल्या आहे. लोकांना दिलेली आश्वासन पाळली नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार उठवून टाकणं ही आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे. आणि माझ्या पक्षाच्या वतीनं काल मी दिल्लीमध्ये 15 लोकांची यादी जाहीर केलेली आहे. आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोतच आहोत आणि दिल्लीमध्ये एनडीएमध्ये आम्ही आहोतच आहोत. पण आमचा पक्ष रक्षण पक्ष आहे. गन्ना किसान आणि सिंबॉल आमच्या पक्षाला मिळालेला आहे. नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नेशन मिळालेलं आहे. आणि त्यामुळे काही जागांवरती इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे. पण आमचं दिल्लीच्या बद्दलही मत आहे. मला त्याची पूर्ण माहिती नाही, पण जर सर्वसामान्यांना परवडणारी त्याचे रेट असावे. त्याचा बांधकामाला किती खर्च आलेला आहे आणि सिडकोला काही जास्त फायदा मिळवायचा नाही आहे. पण जे लोअर ग्रुपचे जे लोक आहेत त्यांच्या ज्या बिल्डिंग्ज आहे अशा ठिकाणी थोडासा विचार करायला मुख्यमंत्र्यांनी बोलले आणि जर त्यामध्ये काही कमी शक्य असेल तर ठीक आहे. सगळ्या सर, रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाला डावलण्याची भूमिका होती. रायगड जिल्ह्यामध्ये